Anjali Bauke, and now I am going to explain you parts of speech conjunction. Okay. आधी माझं जे चॅनल आहे अंजली ग्रामर पॉइंट या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर आणि लाईक पण करा. तर आज आपण कंजक्शन पार्ट ऑफ स्पीच मधला कंजक्शन हा पार्ट बघणार आहोत. बघा, पार्ट ऑफ स्पीच देअर आर टोटल 8 पार्ट ऑफ स्पीच: नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन अँड इंटरजेक्शन. आधीच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला प्रिपोजिशन पर्यंत क्लिअर केलेलं आहे. आता आजचा जो व्हिडिओ आहे यामध्ये आपण कंजक्शन काय आहे ते बघणार आहोत. तर बघा, कंजक्शन हा कुठला वर्ड असतो? इट इज अ वर्ड दॅट शोज. कंजक्शन मीन्स इट इज अ वर्ड दॅट शोज द रिलेशन बिटवीन conjunction it is a word that joins two sentences, two words or two group of words. Okay, कंजक्शन हा असा एक वर्ड आहे की तो जॉईन करतो, दोन सेंटेन्सला जॉईन करतो किंवा मग दोन वर्ड्सला जॉईन करतो किंवा दोन ग्रुप ऑफ वर्ड्सला जॉईन करतो, दोन किंवा मोर वर्ड्सला सुद्धा तो जॉईन करू शकतो. कंजक्शन मी तुम्हाला आधी एक्झाम्पल देते. ओके, बघा, बट, so, then, because, and, or. हे मी काही कंजक्शन दिलेले आहेत तुम्हाला. बट, सो, बिकॉज, अँड, ऑर हे वर्ड जर सेंटेन्स मध्ये आले तर त्याचा आपण कंजक्शन म्हणून वापर करत असतो सेंटेन्स मध्ये. बघा, आता मी एक्झाम्पल देते. आता बघा, पहिला वर्ड घेऊया आपण, समजा अँड वरून पाहूया. ओके, AND, अँड हे कंजक्शन म्हणून कसं वापरतात तर बघा, एक्झाम्पल, अँडचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो सिंपल मध्ये. आय लाईक apple and banana. I like apple and banana. ओके, दोन वर्ड्स जॉईन केलेले आहेत, ॲपल अँड बनाना. अँड हे कंजक्शन म्हणून वापरलेलं आहे या सेंटेन्स मध्ये, कारण यांनी दोन वर्ड जॉईन केले. मला ॲपल आवडते आणि बनाना आवडते. आलं लक्षात? अँड इथे आपण कंजक्शन म्हणून वापरलेलं आहे. आणखी आपण घेऊ शकतो ही फिनिश हिज लंच अँड वेंट बॅक ऑफिस. बघा, एक ऍक्शन पूर्ण झालेली आहे, फिनिश हिज लंच. त्याचं लंच पूर्ण फिनिश झालेलं आहे, एक ऍक्शन पूर्ण झालेली आहे. आणि त्यानंतर लगेच दुसरी ऍक्शन त्याने केलेली आहे की तो त्याच्या ऑफिस वर्कला परत गेलाय. ओके, म्हणून इथे आपण अँडचा वापर केलेला आहे. इथे दोन सेंटेन्सेस जोडलेले आहेत. ही फिनिश हिज लंच, ही वेंट बॅक टू ऑफिस वर्क. या दोन सेंटेन्सेसला आपण जॉईन केलेलं आहे, त्याला आपण अँड इथे वापरलेलं आहे. म्हणून अँड हे झालेलं आहे, दोन सेंटेन्स जॉईन करत आहे. अँड हा शब्द म्हणून अँड हा कंजक्शन म्हणून वापरण्यात आलेला आहे. आणि आणखी एक लक्षात ठेवा, कंजक्शनला बऱ्याच वेळा आपण जॉईनिंग वर्ड सुद्धा म्हणतो, कारण त्याचं कामच काय असते, दोन वर्ड्सला जॉईन करा, दोन सेंटेन्सेसला जॉईन करा किंवा ग्रुप ऑफ वर्ड्सला जॉईन करा. म्हणून त्याला आपण कंजक्शन किंवा जॉईनिंग वर्ड्स म्हणू शकतो. इथे आपण दोन सेंटेन्सेस जॉईन केलेले आहेत, एक ऍक्शन झाल्यावर दुसरी ऍक्शन करण्यात आलेली आहे. ओके, अँड वापरलेले आहे. आणखी आपण आता अँडचे एक्झाम्पल बघितले आपण. आता आपण पाहूया, बघा, बटचं बघूया. बटचं मी एक्झाम्पल देते. बट हा जो वर्ड आहे कंजक्शन म्हणून आपण यूज करतो, तर आपण आता अँड पण
कंजक्शन कोणतं वापरायचं या सेंटेन्स मध्ये? तर बघा, बट बट केव्हा वापरतात? तर जेव्हा दोन अपोजिट ऍक्शन्स असतात. मी एक्झाम्पल देते तुम्हाला, बघा. ही इज स्मार्ट, ही इज स्मार्ट, but he is smart but he is lazy. Okay, he is smart but he is lazy. आता बघा, स्मार्ट तो स्मार्ट आहे, ओके, ऍक्टिव्ह आहे. लेझी आहे तो आळशी आहे. दोन अपोजिट वर्ड आहेत, दोन अपोजिट ऍक्शन आहेत, है ना. तर तो हुशार आहे पण तो एकदम हार्डवर्कर आहे का? नाही. तो कसा आहे? लेझी आहे, आळस आहे. जेव्हा दोन अपोजिट ऍक्शन येतात, दोन अपोजिट मिनिंगचे वर्ड्स असतात, तेव्हा आपण बट वापरू शकतो. ओके, तिथे असं नाही म्हणता येईल ही इज स्मार्ट अँड ही इज लेझी. तिथे काय वापरावं लागेल? ही इज स्मार्ट बट ही इज लेझी. येत आहे लक्षात? बट कुठे वापरायचं? तर आणखी आपण सो वापरू शकतो. बघा, अँडचं सांगितलं मी, बटचं झालं. आता आपण सोचं पाहूया. सोचं एक्झाम्पल देते. सो हा वर्ड कंजक्शन म्हणून जेव्हा तुम्हाला इफेक्ट दाखवायचा असतो की तुम्ही जे ऍक्शन केली, जे काम केलं, त्याचा रिझल्ट काय मिळाला, त्याचा परिणाम काय झाला, इफेक्ट काय झाला, तेव्हा आपण सो हा वर्ड कंजक्शन म्हणून यूज करतो. पहा आता, I am busy, so I cannot join the party. मी बिझी आहे. माझी एक ऍक्शन काय, एक काय रिझल्ट, मी बिझी आहे. मग त्याचा रिझल्ट काय झाला, त्याचा इफेक्ट काय झाला की पार्टी सुरू आहे पण मी जॉईन करू शकत नाही. आय एम बिझी, सो म्हणून मी पार्टी जॉईन करू शकत नाही. इफेक्ट दाखवायचा आहे की तुम्ही जे पहिलं काम केलं त्याचा इफेक्ट काय झाला. त्यावेळेस जेव्हा दाखवायचा असतो आणि ते तुम्हाला एक सेंटेन्स बनवायचं असतं दोघांचे मिळून, तेव्हा तुम्ही बट आणि अँड नाही वापरू शकत किंवा ऑर नाही वापरू शकत. तेव्हा तुम्हाला सो हा वर्ड कंजक्शन म्हणून वापरावा लागेल. इफेक्ट दाखवायचा आहे, रिझल्ट दाखवायचा आहे, त्यावेळेस सो वापरायचा आहे. आणि जेव्हा दोन अपोजिट ऍक्शन असतात तेव्हा बट वापरतात. आता आपण आणखी घेऊ शकतो बिकॉज. ओके, बघा, बिकॉज मध्येच तुमच्या मिनिंग मध्येच लक्षात येते कारण. बिकॉज मीन्स कारण. जेव्हा तुम्हाला एखाद्याचं रिझन सांगायचं असेल तेव्हा तुम्ही बिकॉज वापरू शकता. कारण द्यायचं असेल तेव्हा बिकॉज. ओके, एक्झाम्पल देऊ शकतो आपण. तुम्हाला कारण सांगायचं एखाद्याचं, यू शुड बघा, समर चालू आहे सध्या, उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि खूप ऊन तापत आहे. यू शुड ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर बिकॉज. मी बिकॉज वापरलंय. बिकॉज इट इज हॉट समर. ओके, सध्या ऊन खूप तापत आहे. आपण सारखं मुलांना सांगतो पाणी प्यायचं भरपूर. बघा, का प्यायचं, रिझन काय आहे, कारण काय आहे? बिकॉज इट इज हॉट समर. खूप ऊन तापत आहे, तुम्हाला तुमचं बॉडी टेम्परेचर मेंटेन करायचं आहे, बॅलन्स करायचं आहे, म्हणून मग तुम्हाला काय करावं लागेल. इट इज हॉट समर म्हणून तुम्हाला यू शुड ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर. तुम्ही खूप पाणी प्यायचं आहे. बिकॉज कारण की इट इज हॉट समर. लक्षात येते? बिकॉज कुठे यूज करायचं? जेव्हा तुम्हाला रिझन द्यायचं आहे एखाद्या गोष्टीचं की हे का करायचं आहे, त्याचं रिझन काय आहे, त्यावेळेस तुम्ही बिकॉज यूज करायचं कंजक्शन म्हणून. ओके, त्यानंतर ऑर. ऑर ही कंजक्शन राहिलेली आहे. बघा, ऑर हे कंजक्शन चॉईस दाखवण्यासाठी यूज केल्या जाते. ऑर. ऑर कुठे वापराल सेंटेन्स मध्ये कंजक्शन म्हणून? तर जेव्हा तुम्हाला दोन चॉईस दिल्या जातात,
दोन ऑफर दिलेले असतात, त्यापैकी तुम्ही एक सिलेक्ट करा, तेव्हा ऑर हा वर्ड कंजक्शन म्हणून यूज करतात. यू एक्झाम्पल बघा, यू कॅन टेक टी और कॉफी. यू कॅन टेक टी और कॉफी. तुम्ही चहा किंवा कॉफी घेऊ शकता. बघा, टी कॉफी दोन वर्ड्स आहेत, दोन वर्ड्सला जॉईन करण्यात येत आहे. त्यासाठी बट सो हे वर्ड्स नाही वापरले, ऑल वापरले, कारण तुम्हाला टी आणि कॉफी अशा दोन ऑफर देण्यात आलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला चॉईस करायचं आहे की तुम्हाला काय हवंय. त्यावेळेस अशा वेळेस तुम्ही कंजक्शन म्हणून ऑल हा वर्ड वापरायचा आहे. दोन ऑफर आहे, एक सिलेक्ट करायची आहे, ऑल वापरायचं आहे. येत आहे लक्षात. बघा, 1 मिनिटमध्ये मी तुम्हाला रिव्हिजन सांगते. कंजक्शनचा आपण पाहिलेलं आहे. कंजक्शन पार्ट ऑफ स्पीच मधला कंजक्शन हा पार्ट आहे. एक्झाम्पल देऊ शकतो आपण, बट, सो, ऑर, देन बिकॉज, आणखी अँड. ओके, हे वर्ड्स आपण कंजक्शन म्हणून सेंटेन्स मध्ये यूज करतो. कंजक्शन म्हणजे काय, तर जो वर्ड दोन सेंटेन्सेसला, दोन वर्ड्सला किंवा दोन ग्रुप ऑफ वर्ड्सला जॉईन करतो त्याला कंजक्शन असं म्हणतात. दोन सेंटेन्स जॉईन करण्यात येतात हे वर्ड्स वापरून, तेव्हा त्याला कंजक्शन म्हणण्यात येते. कंजक्शनला जॉईनिंग वर्ड असं सुद्धा म्हणण्यात येते, कारण त्याचं कामच आहे जॉईन करायचं. ओके, नंतर आपण बट कुठे वापरायचं पाहिलेलं आहे. दोन अपोजिट ॲक्शन असतील तेव्हा बट वापरतो. सो ॲज अ रिझल्ट म्हणून सो वापरतो. ऑर जेव्हा दोन ऑफर देण्यात आलेले असतात, तुम्हाला एक चॉईस करायची आहे, ऑर वापरण्यात येतो. बिकॉज जेव्हा तुम्ही जे ॲक्शन केलेली आहे त्याचं तुम्हाला रिझन द्यायचं आहे, का केलं, व्हाय, तेव्हा बिकॉज वापरला जातो. आणि अँड हे दोन वर्ड्स जॉईन करण्यासाठी, दोन सेंटेन्सेस जॉईन सेम, ज्यांचं सेम मिनिंग राहते तेव्हा अँड असं वापरल्या जाते दोन वर्ड जॉईन करण्यासाठी. तर कंजक्शन आज आपण पाहिलेलं आहे, पूर्ण क्लिअर झालेले आहे. तर आज आपण कंजक्शन हा पार्ट क्लिअर केलेला आहे. आणि तुम्हाला जे मी एक्सप्लेन करत आहे ते जर व्यवस्थितरित्या समजत असेल तर माझ्या व्हिडिओला शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.